आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 16 वचन 13 पासून 16 पर्यंत मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्या। नंतर फिलिप्पीच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते त्याला म्हणाले, कित्येक बप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात। तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या प्रसंगामध्ये येशू आपल्या शिष्यांना विचारत आहे की लोक मला कोण म्हणून म्हणतात। येशू ख्रिस्त ज्यावेळी इस्रायल देशमध्ये आला, त्याने इस्रायल देशमध्ये काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला ही घडलेली घटना आहे। ज्यावेळी येशू ख्रिस्त लोकांना बरं करत होता, तो आंधळ्यांना पाहतं करत होता, मुक्यांना बोलतं करत होता, कुष्ठरोग्यांना शुद्ध करत होता। इतकंच नव्हे तर तो मेलेल्या माणसाला उठवत होता। हे सर्व चमत्कार इस्रायल देशमध्ये घडत असताना लोक येशूविषयी काय म्हणत होते हे येशूला विचारायचं होतं। येशूने त्याच्या शिष्यांना विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात? लोक मला कोण समजतात? लोक माझ्याविषयी काय म्हणतात? मी कोण आहे? त्यावेळी येशूच्या शिष्यांनी येशूला उत्तर दिले की खूप लोक तुम्हाला बप्तिस्मा करणारा योहान म्हणतात, खूप लोक तुम्हाला एलिया म्हणतात, किंवा खूप लोक तुम्हाला इर्मया संदेष्ट म्हणतात, किंवा संदेष्टातील कोणी एक तुम्ही आहात असे लोक म्हणतात। त्यावेळी येशूने त्यांच्या शिष्यांना विचारले की तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? त्यावेळी शिष्यांपैकी पेत्राने उत्तर दिले की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। हालेलुया, 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 हालेलुया। इस्रायल देशमध्ये येशू ख्रिस्त जी कामं करत होता त्या कामांना पाहून लोक येशूला ओळखत नव्हती। इस्रायल लोक येशूला पूर्णपणे ओळखू शकली नाही की तो जिवंत देवाचा पुत्र आहे। येशूबद्दल ते
म्हणत होते की हा संदेष्ट आहे. बप्तिस्मा करणारा योहान हा संदेष्ट होता, इर्माया हा संदेष्ट होता, एलिया हे हा संदेष्ट होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल देशमध्ये खूप संदेष्ट येऊन गेले. या संदेष्टांनी लोकांना देवाबद्दल संदेश दिला की आपल्या पापी मार्गापासून वळा, आपल्या पापी मार्गातून बदला आणि देवाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगायला सुरुवात करा. या संदेष्टांनी इस्रायल लोकांना हे संदेश दिले. पण येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये लोकांना बरं करत होता. हे बरं करत असताना देखील लोकांनी येशूला पूर्णपणे ओळखलं नाही. येशूविषयी त्यांनी गैरसमज करून घेतला. त्यांचा गैरसमज झाला. ते येशूला पूर्णपणे ओळखू शकले नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे इस्रायल लोक येशूला ओळखू शकले नाही, तसेच आज संपूर्ण जगामध्ये येशूला खूप लोक ओळखत नाही आहेत. जसे इस्रायल लोक बोलत होते की हा योहान संदेष्ट आहे, हा इर्मया संदेष्ट आहे, हा एलिया संदेष्ट आहे, किंवा संदेष्टापैकी कोणी मेलेल्यातून पुन्हा जिवंत झालेला आहे, हा संदेष्ट आहे. ते येशूला संदेष्ट म्हणून समजत होते. पण तो जिवंत देवाचा पुत्र आहे हे सत्य त्यांना समजलं नव्हतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल लोकांनी येशूचे अनगणित चमत्कार त्यांनी डोळ्याने पाहिले. पण त्या सर्व चमत्कारांना पाहून देखील ते येशूला ओळखू शकले नाही. जी दशा, जी अवस्था इस्रायल देशची होती, तीच अवस्था आज संपूर्ण जगाची झालेली आहे. इस्रायल देशमध्ये हे 2000 वर्षापूर्वी घडलेलं आहे. त्यावेळी लोक इस्रायल देशमध्ये येशूला ओळखत नव्हती. ती स्थिती आज देखील इस्रायल देशमध्ये तशीच आहे. आज देखील इस्रायल देशमध्ये खूप लोक येशूला संदेष्ट म्हणून समजतात. तो देवाचा पुत्र आहे हे अजूनही ते विश्वास ठेवत नाही. ते अजूनही मसीहाची येण्याची वाट पाहत आहे. पण येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, या सत्यावर इस्रायल लोक आजही विश्वास ठेवत नाही. जी अवस्था इस्रायल देशची आहे, तीच अवस्था आज संपूर्ण जगाची देखील आहे. आज संपूर्ण जगामध्ये देखील येशूला खूप मोठा थोर मनुष्य समजला जातो. येशू खूप मोठा गुरु आहे. येशू खूप मोठा चांगला माणूस आहे. त्याने चांगली शिकवण दिली, त्याने चांगले कामं केली असे येशूबद्दल सांगितले जाते. पण येशू जिवंत देवाचा पुत्र आहे हे सत्य आजही खूप लोकांना समजत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. इस्रायल लोकांनी येशूचे एवढे चमत्कार पाहून देखील येशूला ओळखलं नाही. त्याप्रमाणे आज संपूर्ण जग देखील येशूचे अनगणित चमत्कार पाहून देखील येशूला ओळखत नाही आहे. येशूबद्दल त्यांची समज वेगळी आहे. येशूला ते वेगळं समजतात. तो जिवंत देवाचा पुत्र आहे हे स्वीकारत नाही. पण ज्या वेळेला येशूने त्याच्या शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून समजता, त्यावेळी शिमोन पेत्राने उत्तर दिले की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्राने हे जे उत्तर दिलं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, हे पेत्राला देवपित्याने प्रकट करून दाखवलं की हा माझा प्रिय पुत्र आहे. ज्या घटना घडत होत्या त्या घटना तर पेत्र पाहतच होता, पण पेत्राची बुद्धी परमेश्वराने उघडली. परमेश्वराने पेत्राला दाखवून दिलं की हा कोणी माणूस नाही आहे, हा संत नाही आहे, हा संदेष्टा नाही आहे, तर हा माझा पुत्र आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र देखील येशूबरोबर राहत होता. 3.5 वर्ष पेत्राने येशूला पाहिलं. येशूने जे जे चमत्कार केले ते सर्व काही पेत्राने डोळ्याने पाहिलं. आणि डोळ्याने पाहिल्यानंतर त्याला समजून आलं की
हे जे काही येशू जे काही अद्भुते करत आहे ते अद्भुते माणसाला शक्य नाही आहे. माणसाला हे करता येणं शक्य नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसाचा आजार बरा करता येत नाही. एखाद्या व्यक्तीची जर डोकंदुखी सुरू झाली तर आपण त्याच्याशी किती पण प्रेमाने बोललो, किती त्याला लाडीगोडी लावली, किती आपण त्याला आवडेल असं त्याच्याशी वर्तन केलं तरी देखील त्याचं डोकंदुखीचा त्रास बरा होणार नाही. कारण बरं करण्यासाठी देव समर्थ आहे. माणसाला हे शक्य नाही आहे. पेत्राला हे पूर्णपणे ठाऊक होतं की येशू जे काही करत आहे हे एका माणसाला शक्य नाही, एका संदेष्टाला हा शक्य नाही. कारण ज्यावेळी इस्रायल देशमध्ये संदेष्ट होते, बप्तिस्मा करणारा योहान संदेश देत होता, इर्मया संदेश देत होता, एलिया संदेश देत होता, त्यावेळी त्यांच्या हातून ही मोठी कामं घडली नव्हती. जी येशू करत होता ती कामं त्यांच्या हातून घडली नव्हती. त्यांच्या हातून देखील कार्य झालं, त्यांनी देखील देवाची वचनं, देवाचे शब्द लोकांना सांगितले, पण त्यांच्या हातून हे चमत्कार घडली नाही जी चमत्कार येशूच्या हातातून घडली. येशूने वाऱ्याला, समुद्राला शांत केलं. बायबलमध्ये प्रसंग लिहिलेला आहे की शिष्य बोटीतून दुसऱ्या नगरात जात होते, दुसऱ्या गावात जात होते आणि त्यावेळेला समुद्रामध्ये मोठं वादळ सुटलं आणि वादळ सुरू असताना येशू शांत झोपला होता आणि नाव पाण्याने भरू लागली, इतकी भरू लागली की ती डुबू लागली. येशू त्या बोटीमध्ये झोपला होता आणि जहाजामध्ये बोटीमध्ये पाणी खूप वाढत गेलं. त्यावेळी शिष्यांनी येशूला जाऊन उठवलं की प्रभूजी उठा, आता आपण मरणार आहोत, खूप वादळ सुटलं आहे. त्यावेळी येशूने उठून वाऱ्याला शांत करण्याची आज्ञा दिली, समुद्राला शांत राहण्याची आज्ञा दिली आणि येशूच्या शब्दासह वारा शांत झाला, समुद्र देखील शांत झाला. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमधला हा चमत्कार खूप वेगळा आहे आणि आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. आपण जर वाऱ्याला आज्ञा दिली तर वारा ऐकेल का? अजिबात नाही. वारा आपला ऐकू शकत नाही. आपण समुद्राला सांगितलं शांत राहा तर समुद्र शांत राहील? हे शक्य नाही. माणूस किती मोठा शिक्षणाने मोठा झाला असेल, माणसाने किती मोठं शिक्षण घेतलं असेल, तो किती श्रीमंत असला, तो जगातला किती मोठा धनवान मनुष्य असला, तरी देखील तो जाऊन जरी समुद्राला बोलेल की शांत राहा, तरी समुद्र त्याचा ऐकणार नाही, वारा त्याचा ऐकणार नाही. तुम्ही किती मोठे पदावर असा, किती मोठी तुमच्याकडे संपत्ती असू द्या, पण निसर्गातली एकही गोष्ट माणसाचे शब्द ऐकू शकत नाही. कारण माणसाने त्याला निर्माण केलेलं नाही आहे. ज्या वस्तूला निर्माण केलेलं आहे ती वस्तू त्याचं ऐकू शकते. तुम्हाला उदाहरण सांगते, जो व्यक्ती कॉम्प्युटर बनवतो त्या व्यक्तीला कॉम्प्युटरमधले प्रॉब्लेम्स कळतात. कॉम्प्युटरमध्ये एखादा बिघाड झालं त्यावेळेला आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला बोलवतो, आपण गाडी रिपेअर करणाऱ्यावाल्याला बोलवत नाही. जर आपण गाडी रिपेअर करणाऱ्याला बोलवलं तर तो म्हणेल मी तर कॉम्प्युटरचं काहीच केलेलं नाही आहे, मला कॉम्प्युटरचं काहीच कळणार नाही, मला फक्त गाडीचं कळतं. आणि आपल्याला कॉम्प्युटर रिपेअर करायचं असेल त्यावेळी आपल्याला कॉम्प्युटर रिपेअर करणाऱ्याला बोलवावं लागतं. त्याप्रमाणे ज्याने निसर्ग निर्माण केलेला आहे, ज्याच्या शब्दाने हे संपूर्ण विश्व अस्तित्वात आलेलं आहे, त्याला अधिकार आहे समुद्र शांत करायचा आणि वाऱ्याला शांत करायचा. हालेलुया, 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 हालेलुया. येशूच्या शब्दासह वारा शांत झाला, समुद्र शांत झालं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे चमत्कार मानवी बुद्धीला पटणारा नाही आहे. या चमत्कारामध्ये किती मोठं रहस्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणत्याच माणसाला हे शक्य होणार नाही की तो जाऊन समुद्राला सांगेल आणि समुद्र त्याचं ऐकेल. इतकंच काय, आपण झाडांना पाहतो, झाडांना आपण जाऊन सांगू झाडं
झाडांना जाऊन आपण सांगितलं की इथून हटून जा, आम्हाला इथे बिल्डिंग तयार करायची आहे, तर झाडं काय ऐकतात तुमची? झाडं ऐकत नाही, कारण झाडाला तुम्ही निर्माण केलं नाही. झाडाला निर्माण करणारा देव आहे, आणि देव जर झाडाला सांगेल तर झाड नक्कीच तिकडनं हटून जाईल. म्हणून बायबलमध्ये हा देखील एक चमत्कार लिहिलेला आहे की येशू एका अंजिराच्या झाडाखाली जाऊन उभा राहतो आणि अंजिराच्या झाडाकडे जाऊन तो बघतो, तर त्या झाडाला एकही फळ आलेलं नव्हतं. त्यावेळी येशू त्या झाडाला सांगतो की यापुढे तुझं फळ कोणीच कधी खाऊ नये. आणि त्याच घटकेला ते अंजिराचे झाड पूर्णपणे सुकून जाते. हे कसं शक्य आहे? जर येशू जिवंत देवाचा पुत्र नाही तर त्याच्या शब्दात इतकं सामर्थ्य कसं आहे? तो बोलतो आणि तसं घडतं कसं? तो फक्त स्पर्श करतो आणि जन्माचा आंधळा व्यक्ती कसं पाहू शकतो? तो बोलतो आणि मेलेला माणूस जिवंत होतो. त्याच्या स्पर्शाने कुष्ठरोगी शुद्ध होतात. हे कसं शक्य आहे? जर तो जिवंत देवाचा पुत्र नाही, तो जर संदेष्टा आहे, तो जर एक चांगला माणूस आहे, तर हे शक्य नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला बरं करण्यासाठी, निसर्गावर अधिकार चालवण्यासाठी फक्त देव समर्थ आहे. आणि या सर्व कृत्यातून, या सर्व घटनेतून पेत्राने येशूला ओळखलं की हा जिवंत देवाचा पुत्र आहे. हा माणूस नाही आहे. माणसाला हे शक्य नाही आहे. पाण्यावरून चालणं हे माणसाला शक्य आहे का? आज विज्ञानाने केवढी मोठी प्रगती केलेली आहे, पण माणूस आजही पाण्यावरून चालू शकत नाही आहे. किती मोठी प्रगती केली आहे, पण माणूस पाण्यावरून चालू शकत नाही. पण येशू पाण्यावरून चालला. आणि इतकंच नव्हे, ज्यावेळी पेत्राने सांगितलं की मला देखील यायचं आहे तुमच्याकडे, त्यावेळी येशूने पेत्राला देखील सांगितलं की ये माझ्याकडे, आणि पेत्र देखील पाण्यावरून चालू लागला. हालेलुया, 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 हालेलुया. हे कसं शक्य आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. पेत्राने येशूला पूर्णपणे ओळखलं की हा कोणता माणूस नाही, हा कोणता संदेष्टा नाही, हा कोणी वेगळा व्यक्ती नाही, तर हा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्या शब्दात इतकं सामर्थ्य आहे, त्याच्या स्पर्शात इतकं सामर्थ्य आहे, त्याच्या पाहण्यात इतकं सामर्थ्य आहे, तर हा सामान्य माणूस नसेलच. हा सामान्य माणूस नाही आहे, तर हा जिवंत देवाचा पुत्र आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं पेत्राने येशूला पूर्णपणे ओळखलं की हा देवाचा पुत्र आहे, तसं आपण देखील पेत्राप्रमाणे येशूला ओळखलं पाहिजे. खूप लोक येशूचे चमत्कार पाहतात, येशूचे अद्भुत काम पाहतात, पण ते येशूवर विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटतं की हा येशू ख्रिश्चन लोकांचा देव आहे, तो अमेरिकेतल्या लोकांचा देव आहे, तो दुसऱ्या देशाचा देव आहे, तो आमचा देव नाही आहे. असं बायबलमध्ये कुठेच लिहिलं नाही की हा अमेरिकेचा देव आहे, युरोपाचा देव आहे, किंवा अजून कुठल्या देशाचा देव आहे, असं बायबलमध्ये लिहिलं नाही. तर बायबलमध्ये वचन म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीसाठी या जगात आलेला आहे. तो संपूर्ण मानव जातीला जीवन देण्यासाठी आलेला आहे. म्हणून तुम्ही जर येशूला संदिष्ट समजत असाल, तुम्ही येशूला थोर माणूस समजत असाल किंवा संत समजत असाल, तर हे तुमची समज पूर्णपणे काढून टाका आणि पूर्णपणे ओळखून घ्या की येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. जसं पेत्राने ओळखलं तसं तुम्ही देखील ओळखा. पेत्राने जसं येशूला पूर्णपणे समजून घेतलं की हा कोणी माणूस नाही, हा कोणता संदेष्टा नाही आहे, तर हा जिवंत देवाचा पुत्र आहे. कारण येशू जे काही करत होता ते पेत्र पाहत होता, आणि त्याच्या कृत्यांवरून, त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीवरून, आणि मुख्य म्हणजे पेत्राला देवाने दाखवलं की हा माझा प्रिय पुत्र आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं पेत्राने येशूला पूर्णपणे ओळखलं तसं आपण देखील येशूला पूर्णपणे ओळखलं पाहिजे.
तुमच्या जीवनात येशूने एखादं काम केलेलं आहे, तुम्हाला आजारमुक्ती दिलेली आहे, तुम्हाला दुःखमुक्ती दिलेली आहे, तर त्यावर पाहून तुम्ही येशूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या जीवनात तुम्ही जे येशूबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे तो गैरसमज दूर करा आणि पूर्णपणे ओळखा की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. येशूने जे काम केलं ते कोणत्या माणसाला करणं शक्य नाही. आणि असं समजू नका की त्याने 2000 वर्षापूर्वी आंधळ्याला पाहतं केलं, मुक्याला बोलतं केलं, लंगड्यांना चालतं केलं, कुष्ठरोगीला शुद्ध केलं. हे सर्व 2000 वर्षापूर्वी घडलं असं समजू नका. तर आजही या गोष्टी घडत आहे. आजही असे अद्भुत काम घडत आहे. जिथे देवाचं सेवा कार्य प्रामाणिकपणे सुरू आहे, देवाची सुवार्ता योग्यरीतीने सुरू आहे, त्या कार्यामध्ये त्या मिनिस्ट्रीमध्ये देवाचे मोठे अद्भुत काम घडत आहे. येशू ख्रिस्ताचे हे चमत्कार आजही घडत आहे. म्हणून असं बोलू नका की हे 2000 वर्षापूर्वी झालं, आता थोडी ना घडतंय तसं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अविश्वास दाखवू नका, तर येशूवर पूर्ण विश्वास दाखवा. आणि मुख्य म्हणजे येशूला पूर्णपणे ओळखून घ्या की हा जिवंत देवाचा पुत्र आहे आणि येशू ख्रिस्त आपल्याला वाचवणारा आहे. तो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला, आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने वधस्तंभावर वाहिली. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, आपल्या पापांसाठी पश्चाताप करतो, प्रभू येशूकडे क्षमा मागतो, त्या व्यक्तीला पापांची क्षमा मिळते. त्याची पापं येशूच्या रक्ताने धुतली जातात. आणि इतकंच नव्हे तर त्याला मेल्यानंतर अनंत काळाच्या स्वर्गात घेतलं जातं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इतकंच नव्हे तर त्याचा प्रवेश अनंतकाळच्या स्वर्गात होणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्राईल लोक जसे येशूला ओळखू शकले नाही आणि ते येशूबद्दल बोलत होते की हा बप्तिस्मा करणारा योहान आहे, हा इर्मया संदेष्टा आहे, हा एलिया संदेष्टा आहे, त्याप्रमाणे तुम्ही बोलू नका की येशू ख्रिस्त हा एक संत माणूस आहे, तो एक संदेष्टा आहे, किंवा तो एक मोठा माणूस होऊन गेला, किंवा तो एक चांगला शिक्षण देणारा एक गुरु होऊन गेला. तुमच्या मनात जे येशूबद्दल गैरसमज आहे तो गैरसमज दूर करा आणि येशूला पूर्णपणे ओळखा की तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि त्याला सर्व काही शक्य आहे. त्याला अशक्य असं काही नाही आहे, त्याला जमणार नाही असं काही नाही आहे. खूप लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्त माझा हा आजार बरं करेल का, त्याला हे करायला शक्य आहे का, तो माझा हा त्रास काढू शकतो का. खूप लोकांना वाटतं की येशू ख्रिस्त फक्त डोकंदुखी बरं करू शकतो, तो ताप काढू शकतो, पण HIV हे त्याला काढणं शक्य नाही, कॅन्सर हे त्याला बरं करणं अशक्य आहे. एखाद्या माणसाला खूप भयानक समस्या असेल, खूप भयानक अडचणीत तो असेल, तर तो विचार करतो की मला दुसऱ्या मार्गाने जायला पाहिजे. येशूकडे प्रार्थना केल्याने काय होणार आहे. येशू थोडी ना माझ्या या त्रासातून मला बाहेर काढू शकतो, कारण तो तर मला दिसतही नाही, त्याला तर मी कधी पाहिलं पण नाही. तो 2000 वर्षापूर्वी होता आणि त्याने सर्व काही 2000 वर्षापूर्वी केलं, पण तो आता कुठे करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असे अविश्वास तुमच्या मनामध्ये आणू नका, तर पूर्ण विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तोच माझ्या जीवनात काम करू शकतो. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, पूर्णपणे येशूला ओळखा आणि ओळखून येशूवर विश्वास ठेवा. तो तुमच्या जीवनात अद्भुते करणार, तो तुमच्या जीवनात तुमच्या आजारातून मुक्त करणार, दुःखातून मुक्त करणार, सर्व संकटातून, सर्व समस्येतून तो तुम्हाला बाहेर काढणार. मानवी गोष्टीला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या गोष्टी येशू शक्य करून दाखवतो. आपल्याला एखाद्या आजाराबद्दल अपेक्षा सुटून जाते. आपण असा विचार करतो की या आजारातून मी कधी बरा होणार नाही, या त्रासातून मी कधी बरा होणार नाही, पण येशूला ते बरं करण्यासाठी शक्य आहे. येशू आजार बरं करायला समर्थ आहे. येशू दुःख बाहेर काढायला समर्थ आहे. येशू तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढायला पूर्णपणे तयार आहे. फक्त
फक्त तुम्हाला येशूवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि येशूला पूर्णपणे जाणून घ्यायचा आहे की तो कोणता माणूस नाही, तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तो माझ्या जीवनात सर्व काही करायला समर्थ आहे. जो माणूस पूर्ण अंतःकरणाने येशूवर विश्वास ठेवतो, येशूला आपल्या जीवनात स्वीकारतो आणि पूर्णपणे समजतो की हा जिवंत देवाचा पुत्र आहे, तो माझ्या जीवनात काम करणार, त्या व्यक्तीच्या जीवनात येशू काम करायला सुरुवात करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण या देहामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खूप गोष्टी अशक्य वाटतात. आपल्याला जर कोणी सांगितलं या त्रासातून तू बाहेर येणार नाहीस, तर आपण त्या निराशेत डुबून जातो की खरोखर आता मी या आजारातून या समस्येतून बाहेर येणार नाही. एखादा आजार भयानक काळ तुमच्या शरीरामध्ये राहिला त्यावेळी तुमची आशा सुटून जाते की आता कदाचित या आजारातून मी बरा होणार नाही, या आजारातच माझा अंत होईल. पण तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवता तर पूर्ण मनाने येशूकडे प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की येशू ख्रिस्तच मला बरं करणार आहे, तोच मला जीवन देणार आहे. त्याच्यावर पूर्णपणे 100% विश्वास ठेवा आणि मुख्य येशूला ओळखून घ्या की हा जिवंत देवाचा पुत्र आहे, तो माझ्या जीवनात काम करणारच, तो मला बरं करणारच. त्यावेळेला येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात काम करेल आणि त्या त्रासातून, त्या आजारातून प्रभू येशू तुम्हाला बाहेर काढेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला काही जमेल काही नाही जमणार याचा विचार करू नका, कारण येशूला सर्व काही शक्य आहे, कारण तो जिवंत देवाचा पुत्र आहे. ज्या देवाने संपूर्ण विश्व त्याच्या शब्दाने घडवलं त्या देवाला सर्व काही शक्य आहे. माणसाला ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहे. म्हणून पूर्ण विश्वास प्रभू येशूवर ठेवा. एक साक्ष मी तुम्हाला सांगते. मी ही साक्ष मासिकामध्ये वाचलेली आहे. या साक्षी डेव्हिड योगीचो हे देवाचे सेवक उत्तर कोरियाला काम करतात. त्यांच्या प्रार्थनेसभेमध्ये ही साक्ष घडली. डेव्हिड योगीचो हे देवाचे फार मोठे सेवक आहेत आणि ते उत्तर कोरियाला त्यांची सेवाकार्य सुरू आहे. आणि ते ज्यावेळी प्रार्थना सभा घेत होते, त्यांची प्रार्थना सभा सुरू होती आणि ते प्रार्थना सभेमध्ये प्रवचन देत होते. आणि प्रवचन सुरू असताना एका बाईला त्यांच्या प्रार्थनेसभेत आणण्यात आलं. तिला स्ट्रेचरवर पूर्णपणे झोपून आणण्यात आलं, कारण तिची कंडिशन खूप खराब होती. तिच्याकडे पाहिल्यावर समजत होतं की ही बाई कधीही मरू शकते. आणि त्या बाईला स्ट्रेचरवर आणण्यात आलं आणि डेव्हिड योगीचो मंचावर प्रवचन देत होते. ते प्रवचन देत असतानाच त्यांच्या समोर, स्टेजच्या समोरच त्या बाईला तिथे आणण्यात आलं आणि तिथे तिला झोपवण्यात आलं. ज्यावेळी डेव्हिड योगीचोने लेखमध्ये लिहिताना सांगितलेलं आहे की त्या बाईला मी प्रवचन देताना पाहिलं, त्यावेळी मला खूप माझा विश्वास कमी होत गेला. मला असं वाटायला लागलं की ही बाई काही क्षणातच मरणार आहे आणि तिला इथे आत्ता प्रार्थनेला का आणलेलं आहे. ते प्रवचन देत होते, पण प्रवचनात ते विचार करत होते की ही बाई कधी मरू शकते आणि आता या शेवटच्या घटकेला तिला इथे आणलेलं आहे. त्यावेळेला पवित्र आत्मा त्यांना सांगत होता की या बाईसाठी प्रार्थना कर, या बाईला मी बरं करणार आहे. पण ते म्हणतात की मी पाहत होतो की हिची अवस्था एवढी भयानक आहे, हिची कंडिशन एवढी भयानक आहे, ही कधी मरू शकते आणि ही बरी होणार नाही असं ते पाहत होते. त्यांना ते दिसत होतं की तिची शरीराची प्रकृती भयानक, ती शरीराने खूप बारीक झाली होती आणि तिची शरीराची प्रकृती खूप खराब होती. त्यांना असं वाटतच नव्हतं की बाई जिवंत राहील म्हणून. पण पवित्र आत्मा त्यांना सांगत होता, पण ते पवित्र आत्म्याचं ऐकत नव्हते. त्यांनी प्रवचन संपवलं, तसेच त्यांचा पुढचा कार्यक्रम झालं, प्रार्थनाही संपली आणि प्रार्थनेचं शेवटचं गाणं सुरू होतं. सर्व लोक मनापासून प्रार्थनेच्या शेवटच्या गाण्यामध्ये डोळे बंद करून भाग घेत होते आणि पवित्र आत्मा कंटिन्यू त्यांना सांगत होता की या बाईसाठी प्रार्थना कर, या बाईला मी बरं करणार आहे. सतत पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे. म्हणून शेवटच्या गाण्याच्या वेळेला सर्व लोकांचे डोळे बंद असताना डेव्हिड योगीचो हळूच मंचावरून खाली उतरले
आणि त्यांनी त्या बाईकडे ते गेले आणि त्या बाईच्या कानामध्ये जाऊन डेव्हिड योगीशोने सांगितलं की बाई, तुला प्रभू येशू बरं करत आहे. आणि इतकंच बोलून ते लगेच स्टेजवर यायला लागले. त्यावेळेला लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी डेव्हिड योगीचे विचार करायला लागले की आत्ता लोक का टाळ्या वाजवत आहे. आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर ती बाई स्ट्रेचरवरून उठून धावायला लागली होती. हालेलुया, 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 हालेलुया. ती बाई पूर्णपणे बरी झाली. डेव्हिड योगीशोने फक्त तिच्या कानात जाऊन सांगितलं की येशू तुला बरं करत आहे. आणि त्या वाक्यासहशी ती बाई पूर्णपणे उठली. जी बाई स्ट्रेचरला खिळलेली होती ती बाई उठली आणि धावायला लागली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, डेव्हिड योगीशो त्या लेखमध्ये लिहिताना बोलत होते की त्या बाईकडे पाहून माझा विश्वास कमी होत होता. मला वाटत नव्हतं ती बाई बरी होणार, पण येशूला हे शक्य झालं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या गोष्टी मानवी स्वभावाला, मानवी दृश्याला अशक्य वाटतात, त्या गोष्टी देवाला शक्य आहे आणि येशूला शक्य आहे. कारण येशू कोणता माणूस नाही आहे, तो कोणता संदेष्टा नाही आहे. तर येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे. त्या निर्माणकर्ताचा तो पुत्र आहे आणि येशूनेच आपल्याला देवपिताची ओळख करून दिलेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर येशूबद्दल जे काही गैरसमज केला असेल, तुम्ही जर येशूबद्दल म्हणत असाल की येशू हा दुसऱ्या लोकांचा देव आहे, तर हा गैरसमज दूर करा. येशू संपूर्ण मानवजातीचा पिता आहे. येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीचा देव आहे. तो संपूर्ण मानवजातीवर प्रेम करतो आणि संपूर्ण मानवजातीला जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर तो आलेला आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या आजाराने त्रस्त आहात, एखाद्या दुःखाने त्रस्त आहात, संकटाने तुम्ही कंटाळून गेलेले आहात, तर पूर्ण विश्वास येशूवर ठेवा. तुम्ही जर अर्धा विश्वास येशूवर ठेवत असाल तर तुमच्या जीवनात अर्धच काम घडेल. जर तुम्ही 100% येशूवर पूर्ण विश्वास ठेवता की येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आलेला आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो आणि तो मला सर्व काही द्यायला समर्थ आहे, तो मला आजारमुक्ती द्यायला समर्थ आहे, तो मला दुःखमुक्ती द्यायला समर्थ आहे, तो सर्व काही माझ्या जीवनात करायला समर्थ आहे. हा विश्वास ज्यावेळी तुम्ही येशूबद्दल दाखवता त्यावेळेला येशू तुमच्या जीवनात काम करतो. म्हणून पूर्णपणे येशूवर 100% विश्वास ठेवा. तुम्ही पण जर त्या इस्रायल लोकांसारखे बोलत असाल, हा संदेष्टा आहे, हा संत आहे, तर हे सर्व काही बोलणं बंद करा आणि येशूवर पूर्णपणे 100% विश्वास ठेवा की हा जिवंत देवाचा पुत्र आहे. जसं पेत्राने ओळखलं तसं तुम्ही देखील ओळखून घ्या की येशू जिवंत देवाचा पुत्र आहे आणि त्याला सर्व काही शक्य आहे. त्याच्यावर 100% विश्वास ठेवा. ज्या वेळेला तुम्ही येशूवर 100% विश्वास ठेवाल, येशूला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणारा म्हणून ग्रहण कराल, येशूवर पूर्ण मनापासून प्रेम करायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये अद्भुते घडत राहतील. तुम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाचा जवळून अनुभव येईल, तुम्हाला आजारमुक्तीचा अनुभव येईल, दुःखमुक्तीचा अनुभव येईल. आणि इतकंच नव्हे तर ज्या शांतीचा, ज्या आनंदाचा तुम्ही जगामध्ये अनुभव घेतला नाही, त्या शांतीचा, त्या स्वर्गीय शांतीचा, त्या स्वर्गीय आनंदाचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद घ्याल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवाल. आणि इतकंच नव्हे तर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा मिळेल आणि पृथ्वीवरचं तुमचं जीवन संपल्यानंतर तुमचा आत्मा स्वर्गात प्रवेश करेल. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर पूर्णपणे 100% विश्वास ठेवा. आणि जसं पेत्राने म्हटलं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, पेत्राने ओळखलं तसं तुम्ही देखील येशूला पूर्णपणे ओळखा. त्याद्वारे तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि प्रभू येशूचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर सदैव येत राहतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. विश्वास ठेवा की या घडीला प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल, प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून पूर्णपणे बरं करेल. तुमच्या जीवनात प्रभू येशू या घडीला काम करेल. हा पूर्ण विश्वास प्रभू येशूवर दाखवा
आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातले सर्व आजार या घडीला प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. तुमच्या जीवनातली सर्व समस्या, सर्व संकटे प्रभू येशूच्या पवित्र नावाने या घडीला निघून जाओ. जे अशुद्ध आत्मे तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे, तुमच्या कुटुंबामध्ये काम करत आहे, ते सर्व अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देते, पुन्हा त्यांच्या शिरू नका. तुमच्या जीवनातील, तुमच्या कुटुंबातील सर्व संकट, सर्व समस्या प्रभू येशूच्या पवित्र नावाने पूर्णपणे निघून जाओ. या घडीला प्रभू येशूची स्वर्गीय शांती तुमच्या जीवनात येऊ. प्रभू येशूचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याच्या आनंदाने, पवित्र आत्म्याच्या शांतीने तुमचं जीवन पूर्णपणे भरून जाओ. आमेन.